खानदेशी परंपरा म्हणजे एक वेगळी शान. घरी होणार होतं लग्न आणि त्याआधी नवरीचा भाऊ घोड्यावर बसण्याची प्रथा खूप खास आहे. आमचा शिव आणि राघवी यांना घोड्यावर बसायचा अनुभव मिळाला. ढोलताशाचा गजर, नातेवाईकाची लगबग आणि आनंदाने भरलेलं वातावरण खरंच खूप भारी होतं. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. सकाळ झाली आणि सकाळीच आंघोळ सुद्धा झाली, कारण आज सालीचं लग्न. आज लय धावपळ होणार होती. आंघोळ करून बाहेर आलो. कालच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं हेच ते टी शर्ट. कसा वाटतोय ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. इकडे अश्विनी आणि छकुची धावपळ तर सुरूच होती. काय चाललंय त्यांनाच माहित नव्हतं. एका बाजूला आमची आकुताई आणि नवरीबाई अजून गाढ झोपेतच आहे वाटतं. लग्नापेक्षा झोपच भारी. बाहेर आलो तर वेगळीच लगबग. पाहुण्यांसाठी गरम पाणी न्यायचं काम मी आणि अश्विनी करत होतो. सगळेच आपापल्या कामात बिजी. नवरीचे मामा डीळ रवण्याचं काम करत होते आणि दुसऱ्या बाजूला आमचा शिव तो मात्र निवांत पोट खाजवत बसला होता. अश्विनी आणि तिच्या बहिणी मंडपाकडे बघत उभ्या होत्या, पण त्या फक्त मंडप बघत नव्हत्या, त्या आपल्या जबाबदाऱ्या उभ्या करत होत्या. मामाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे शांत बसलेले होते, पण त्यांच्या मनात एकच विचार, माझ्या मुलीवर एवढं ओझं आलं. आणि त्या मुली एकच निर्धार डोळ्यात, आपल्या बापाला कुठेही त्रास होऊ द्यायचा नाही. प्रत्येक काम करताना त्यांच्या हातात घाई होती, पण मनात माया होती. थकवा होता, पण चेहऱ्यावर हसू होतं, कारण त्या फक्त लग्नाची तयारी करत नव्हत्या, त्या आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करत होत्या. खरंच जगात कुठलीही ताकद मोठी असेल, पण बापासाठी उभ्या राहिलेल्या मुलींची ताकद त्याहून मोठी असते. काल आम्ही नवरदेव नवरीच्या माळा बुक केल्या होत्या. आज मी आणि आकू पाचवाऱ्यामध्ये त्या माळा आणायला आलो. घरून फोन आला, मॅचिंग बांगड्या घेऊन या. मग काय, आकू सरळ बांगड्याच्या दुकानात गेली. रंग, डिझाईन, मॅचिंग सगळं बघून तिने सुंदर बांगड्या घेतल्या. सगळी काम उरकून पुन्हा लगन घरी पोहोचलो. नवरीच्या भावांची धावपळ सुरू होती. कोणीतरी मंडपात, कोणीतरी पाहुण्यात, तर कोणीतरी तयारीत गुंतलेले. मी आणि सनी खुर्चीवर बसून हे सगळं बघत होतो, कारण लगन घरात काही जण धावत असतात आणि काही जण ते क्षण मनात साठवत असतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रथेनुसार आपला